तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये आज आपण बघणार आहे सोल्युबिलिटी प्रोडक्ट. तर सोल्युबिलिटी प्रोडक्ट बघण्या अगोदर सोल्युबिलिटी काय हे थोडंसं आपण समजून घ्याव्यात. सोल्युबिलिटी म्हणजे तुम्हाला मी जसं उदाहरण दिलं याच्या अगोदर, एखादा समजा सबस्टन्स घेतला, 100 ml पाणी घेतलं, तो सबस्टन्स 100 ml पाण्यामध्ये आपण हळूहळू टाकत गेलो. अगोदर 1 ग्रॅम टाकला, नंतर परत 1 ग्रॅम टाकला, 1 ग्रॅम टाकला आणि त्याचं स्टरिंग केलं आपण. केल्यानंतर ना तो सबस्टन्स अगोदर डिझॉल्व्ह होईल, परत 1 ग्रॅम टाकला, परत डिझॉल्व्ह होईल, परत 1 ग्रॅम टाकला, परत डिझॉल्व्ह होईल आणि एका स्टेजला तो डिझॉल्व्ह व्हायचा बंद होईल आणि तसाच सॉलिड फॉर्म मध्ये तळाला जाऊन साठेल, बरोबर की नाही. आणि अशा वेळी जे तुमचं जे सोल्युशन तयार होईल त्या सोल्युशनला आपण सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणू. आणि अशा 100 ग्रॅम पाण्यामध्ये 100 ग्रॅम वॉटरमध्ये जेवढा काय मॅक्झिमम सबस्टन्स तुमचा डिझॉल्व्ह होईल त्याला आपण म्हणूया काय म्हटलेलं, सोल्युबिलिटी म्हटलेलं. हे आपण सोल्युशन मध्ये बघितलेलं आहे. आता आपल्याला काय बघायचं बघा, सोल्युबिलिटी प्रोडक्ट. सोल्युबिलिटी प्रोडक्ट हा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे. सोल्युबिलिटी प्रोडक्ट कुणाचा? फॉर द स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट्स. व्हॉट इज स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट्स? द सॉल्ट्स विच आर स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. म्हणजे ज्यांची सोल्युबिलिटी वॉटर मध्ये कमी असते, अत्यंत कमी असते, त्यांना आपण स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, सिल्वर क्लोराइड. सिल्वर क्लोराइड AgCl इज स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. त्याची वॉटर मधील सोल्युबिलिटी अतिशय कमी असते, बरोबर. तो अत्यंत कमी प्रमाणामध्ये सोल्युबल होतो. ऑलमोस्ट बघा रूम टेम्परेचरला 2 मिलीग्रॅम पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर, 2 मिलीग्रॅम फक्त डिझॉल्व्ह होतो रूम टेम्परेचरला. किती पाण्यामध्ये? 100 ग्रॅम पाण्यामध्ये, बरोबर. याची सोल्युबिलिटी म्हणजे अत्यंत कमी सोल्युबिलिटी आहे. तर बघा याला ज्यावेळी आपण डिझॉल्व्ह करत असतो त्यावेळी काय होतं, हा AgCl समजा आपण सुरुवातीला सॉलिड घेतलेला आहे ना, सिल्वर क्लोराइड सॉलिड क्रिस्टल आहे. मग याला आपण वॉटरमध्ये ज्यावेळी डिझॉल्व्ह केला त्यावेळी AgCl चं काय होतं, डिझॉल्युशन होतं आणि AgCl ऍक्वियस फॉर्म मध्ये जातो. बघा AgCl म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी सिंपल सांगतो की ज्यावेळी तुम्ही काय केलं, 1 ग्रॅम सिल्वर क्लोराइड घेतला, 100 ml पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करायला गेला रूम टेम्परेचर मध्ये, त्या 1 ग्रॅम पैकी 2 मिलीग्रॅम फक्त काय होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे. बाकीचा सगळा तसाच राहणार आहे. 1 ग्रॅम मध्ये किती मिलीग्रॅम असतात? 1000 मिलीग्रॅम असतील. तर त्या 1000 मिलीग्रॅम पैकी फक्त 2 मिलीग्रॅम डिझॉल्व्ह झाले, बाकीचे 998 मिलीग्रॅम तसेच सॉलिड फॉर्म मध्ये राहिले, बरोबर नाही. आता एक लक्षात घ्या की ज्यावेळी हा सिल्वर क्लोराइड डिझॉल्व्ह होतो, सिल्वर क्लोराइड डिझॉल्व्ह झाल्यानंतर ना हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, हा सॉल्ट आहे. आणि जनरली बरेचसे सॉल्ट्स काय असतात, जनरली असं मी म्हणतोय, जनरली बरेचसे सॉल्ट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतात. याला आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे असं आपण मानून चालूया, बरोबर. हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळं हा कम्प्लिटली ब्रेक होणार, Ag प्लस ऍक्वियस आणि Cl मायनस ऍक्वियस अशा आयन्स मध्ये हा ब्रेक होणार आहे. तो काय AgCl डिझॉल्व्ह झाला की तसाच राहणार नाही, तो लगेच ब्रेक होणार, बरोबर. आता पुढे बघा, मग याचा अर्थ असा होतो की सिल्वर क्लोराइड आपण टाकला वॉटर मध्ये, तो सिल्वर क्लोराइड सॉलिड होता, तो डिझॉल्व्ह झाला, ऍक्वियस फॉर्म मध्ये गेला, बरोबर. डिझॉल्व्ह झालेला AgCl काय तसाच राहिला नाही, त्याचं लगेच Ag प्लस आणि Cl मायनस मध्ये कन्व्हर्जन झालं. म्हणजे थोडक्यात हा AgCl काय तसा राहत नाही, बरोबर. AgCl चं जवळपास कॉन्सन्ट्रेशन 0 आहे, ऍक्वियस AgCl चं. लक्षात येतंय का? तो काय तसाच ऍक्वियस फॉर्म मध्ये राहत नाही, तो लगेच ब्रेक होतोय. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात इक्विलिब्रियम याच्यामध्ये या दोन आयनच्या मध्ये, AgCl सॉलिड आणि Ag प्लस ऍक्वियस Cl मायनस ऍक्वियस या दोघांच्या मध्ये इक्विलिब्रियम आहे. हा कुठेही इक्विलिब्रियम मध्ये येत नाही, बरोबर. कारण हा तयार होतो आणि लगेच ब्रेक होतोय. मग आपण हा इक्विलिब्रियम असा लिहू शकतो, देयर इज इक्विलिब्रियम एक्झिस्ट बिटवीन AgCl सॉलिड अँड आयन्स ऑफ AgCl, बरोबर. सो AgCl सॉलिड अँड it gives Ag plus aqueous plus Cl minus aqueous. This is our equation for equilibrium. Now if we are going to calculate the equilibrium constant for this equilibrium, याचा आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढायचा आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला आपण k म्हणूया, बरोबर. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट k can be calculated as, how equilibrium constant is calculated? It is the product of concentrations of product divided by concentrations of reactant. What are the products? Ag plus, it is the equilibrium constant is product. प्रोडक्ट म्हणजे काय? गुणाकार.
बरोबर. प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्ट कोणते तुमचे? हा प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्ट जे आहेत त्या प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. हा प्रोडक्ट वेगळा आणि हे प्रोडक्ट वेगळे. बरं, कोणकोणते प्रोडक्ट आहेत आपले? Ag प्लस आणि Cl मायनस. बरोबर, असे दोन प्रोडक्ट आहेत आपले. डिवायडेड बाय प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. आता रिएक्टंट एकच आहे, त्याच्यामुळे एकच रिएक्टंट असल्यामुळे प्रोडक्ट घ्यायची काही गरज नाही. जर का दोन असते तर दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट घेतला असता. आता बघा, मग एकच आहे त्याच्यामुळे तो माझ्या त्याचा कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं AgCl, कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl. आता एक लक्षात घ्या की कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl सॉलिड. AgCl कोणत्या फॉर्म मध्ये? सॉलिड फॉर्म मध्ये. AgCl चं कॉन्सन्ट्रेशन काय असतं रे? कॉन्स्टंट असतं. सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन कसं असतं? कॉन्स्टंट असतं. कारण आपल्याला माहिती आहे सॉलिड हा ऍक्वेसशी इक्विलिब्रियम मध्ये, आणि इक्विलिब्रियम मध्ये असल्या कारणानं काय होणार लक्षात घ्या, जेवढे मॉलिक्युल्स AgCl चे सॉलिडच्या ऍक्वेस फॉर्म मध्ये जातील तेवढेच लगेच ऍक्वेस चे सॉलिड फॉर्म मध्ये येतील. म्हणजे जेवढे मॉलिक्युल डिझॉल्व्ह झाले तेवढेच मॉलिक्युल परत क्रिस्टलाइज झाले. याचा अर्थ असा की याच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये काहीच फरक पडला नाही. म्हणजे AgCl चं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? कॉन्स्टंट आहे. आणि त्या कॉन्स्टंटला मी K डॅश असं म्हणतो. मग मी हे इक्वेशन असं पण लिहू शकतो. दिस इक्वेशन कॅन ऑल्सो बी रिटन ॲज K is equal to molar concentration of Ag plus into molar concentration of Cl minus upon AgCl च्या जागी आपण K dash असं लिहूयात. बरोबर. नाउ if we take this K dash from the left hand to the left hand side of this equation, we get K into K dash is equal to concentration of Ag plus into concentration of Cl minus. Now the multiplication of two constant terms is also constant. बरोबर, दोन कॉन्स्टंट टर्मचा गुणाकार काय येणार आहे? कॉन्स्टंट येणार आहे. आणि त्या कॉन्स्टंटला मी Ksp असं म्हणतो. Ksp is equal to concentration of Ag plus into concentration of Cl minus. Sp for solubility product. बरोबर. मग हा जो तुमचा कॉन्स्टंट आहे त्याला आपण सोल्युबिलिटी प्रोडक्ट असं म्हणूयात. सोल्युबिलिटी प्रोडक्ट कॉन्स्टंट. बरोबर. आणि हा सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे काय असतो? तर तुमच्या सॅच्युरेटेड सोल्युशन मधल्या आयन्सचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्या दोघांचा प्रोडक्ट, याला आपण म्हणूयात सोल्युबिलिटी प्रोडक्ट. लक्षात घ्या, हे जे सोल्युशन आहे ते सॅच्युरेटेड सोल्युशन आहे. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे तुम्ही AgCl टाकत गेलाय एका स्टेजला तो डिझॉल्व्ह व्हायचा बंद झाला आणि तिथे तुमचं सॅच्युरेटेड सोल्युशन तयार झालं. सॉलिड आणि ऍक्वियस इक्विलिब्रियम मध्ये आले म्हणून आपण त्या सोल्युशनला सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. बरोबर. मग लक्ष द्या, सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे काय म्हणतो आपण? त्या सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये त्या सॉल्टचे जे काय आयन्स आहेत त्या आयन्सच्या कॉन्सन्ट्रेशनचा जर का आपण गुणाकार केला, मल्टिप्लिकेशन केलं, तर सोल्युबिलिटी प्रोडक्ट आपला येतो. आता बघा, आपण जर का एखादा कॉमन सॉल्ट घेऊयात. बघा, आपण समजा एखादा कॉमन सॉल्ट घेतला, BA हा मी एक कॉमन सॉल्ट घेतो. बघा, कॉमन सॉल्ट म्हणजे एक जनरल सॉल्टचा फॉर्म्युला मी असा घेतला. बरोबर, जनरल फॉर्म्युला. BA असा आपल्याकडे कुठला सॉल्ट नाही, कारण B आणि A असा कुठला पिरियोडिक टेबल मध्ये एलिमेंट नाही, है की नाही. तर B म्हणजे काय घेऊयात आपण? सॉल्ट मधला कॅटायन B+ आणि A म्हणजे सॉल्ट मधला एनायन, है की नाही, असं आपण समजूया. मग याचा सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया कसा लिहायत आपण? BA हा सॉलिड फॉर्म मध्ये असणार आहे, डिझॉल्व्ह केल्यानंतर ऍक्वियस फॉर्म मध्ये जाईल, ऍक्वियस फॉर्म मध्ये गेल्यानंतर त्याचे आयन्स तयार होतील. बरोबर. मग आपण इथे जसं लिहिलं AgCl चं, अगोदर सॉलिड टू ऍक्वियस, ऍक्वियस टू आयन्स असा इक्विलिब्रियम लिहिला, नंतर सॉलिड टू आयन्स असा इक्विलिब्रियम लिहिला. आपण ही स्टेप ड्रॉप करूयात आणि डायरेक्ट सॉलिड आणि ऍक्वियस मधला इक्विलिब्रियम लिहायचा. बरं, हा सॉलिड स्टेट मध्ये ऍक्वियस सोल्युशन मध्ये ब्रेक होताना B+ ऍक्वियस आणि A- ऍक्वियस असं याचं डिसोसिएशन होईल. बघा, आता झाल्यानंतर ना याचा आपल्याला सोल्युबिलिटी प्रोडक्ट लिहायचा आहे. सोल्युबिलिटी प्रोडक्ट Ksp हा कसा लिहायचा? आता मी एवढं सगळं हे रामायण महाभारत परत सांगत बसत नाही. बरोबर. आपल्याला सिंपल काय करायचं? सोल्युबिलिटी प्रोडक्ट Ksp लिहिताना
जे काय आयन्स तयार झाले त्या आयन्सच्या कॉन्सन्ट्रेशनचा काय करायचं आहे आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचंय. मग आयन्स कोणते त्याची बी प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इंटू ए मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. बरोबर, हे केलं. दिस इज द सोल्युबिलिटी प्रोडक्ट. आता एक लक्षात घ्या, इथं हा जो सॉल्ट आहे या सॉल्ट मध्ये बी चे जे आयन्स, बी किती घेतले आपण कॅटायन, हे 1 घेतलेत, ए पण किती घेतलेत 1 घेतलेत. मग बी डिसोसिएट झाल्यावर 1 बी प्लस तयार होणार आणि 1 ए मायनस तयार होणार. बरोबर, म्हणून लक्षात घ्या आपण इथं काय करायचं, तर जे काय तुमचे आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे रेस टू पॉवर काय करायची त्याची, जेवढे काय त्याचा कोइफिशियंट आहे. बरोबर, याचा कोइफिशियंट म्हणजे त्याचा सहगुणक असं आपण म्हणू मराठीमध्ये, आहे की नाही. त्या आयनचा कोइफिशियंट इक्वेशन मधला त्या कोइफिशियंटची पॉवर काय करायची, रेस करायची. बी प्लसचा कोइफिशियंट 1 आहे, बी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी प्लस रेस टू 1 करायचा. ए मायनसचा कोइफिशियंट 1 आहे, मग ए मायनसचा सुद्धा काय करायचा, पॉवर 1 ने रेस करायची. समजा इथं समजा तुमचे BA2 असा सॉल्ट आहे, तर बी चे काय होणार आहे तुमच्या लक्षात घ्या, बी चे 1 आहेत, 1च तयार होणार, ए चे 2 तयार होणार. बरोबर की नाही. पण लक्षात घ्या बी वरती, बी ला 2 ए सोडून गेले, मग बी वरती 2 प्लस चार्ज येणार. समजतंय का. आणि ए ला काय झाला लक्षात घ्या, याच्यावरती एकच बी सोडून गेला, मग त्याच्यावरती 1 मायनस चार्ज असं द्यायचा. पण या इक्वेशन मध्ये काय बदल होईल बघा, बी चा कोइफिशियंट 1 आहे, इथं रेस टू 1 येईल. ए मायनसचा कोइफिशियंट किती आहे 2 आहे, म्हणून इथं 2 येईल. म्हणजे जनरली जर का आपण एखादा सॉल्ट घेतला तर लक्षात घ्या सॉल्ट मध्ये काय अगदी बघा, हे थोडंसं जरा वेळ विसरून जावा. बघा सॉल्ट मध्ये काय नेहमीच कॅटायन 1 असावा किंवा एनायन 1 असावा, असं काय फिक्स आहे का. कॅटायन किती असू शकतात, एनायन किती असू शकतात, आपण असे बरेचसे सॉल्ट बघितलेले आहेत, है का नाही. तर समजा बी चे x एवढे ऍटम्स आहेत. बरोबर, आणि ए चे y एवढे ऍटम्स आहेत. बरोबर, बी चे x एवढे आणि ए चे y एवढे ऍटम्स आहेत. तर मला सांगा की बी प्लस आयन्स किती तयार होणार आहेत, किती ऍटम्स आहेत त्याचे x एवढे बी प्लस आयन्स तयार होतील, आणि ए मायनस चे आयन्स किती तयार होतील, y एवढे ए मायनस चे आयन्स तयार होतील. बरोबर, याचे x एवढे त्याचे y एवढे आयन्स तयार होतील. आणि मला एक सांगा की ज्यावेळी बी ह्या कॅटायनला ए चे y एवढे एनायन सोडून जातील, तेवढे y एवढे चार्ज काय येणार आहेत, या y प्लस एवढे चार्ज बी वरती येणार आहेत. आणि ज्यावेळी या ए ह्या एनायनला बी चे x एवढे आयन सोडून जातील, त्यावेळी x एवढे मायनस चार्ज त्याच्यावरती येणार आहेत. समजतंय का. बघा आता ते पुढे तुम्ही काही एक्झाम्पल सोडवल्यावर लक्षात येईल. मग इथं आपण काय करायचं, सिंपल जनरली काय करायचं बघा, बी चा कोइफिशियंट किती आहे x एवढा, त्याची पॉवर x ने रेज करायची. ए चा कोइफिशियंट किती एवढा आहे y एवढा, त्याची पॉवर y ने काय करायची आपण रेज करायची. बरोबर की नाही. बघा मग आपण हा जो आहे तो तुमचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट आहे, जनरल सोल्युबिलिटी प्रोडक्ट. बरं, सोल्युबिलिटी प्रोडक्टची डेफिनेशन कशी करता येईल. बघा सोल्युबिलिटी प्रोडक्टची डेफिनेशन आपण कशी करूया, तर बघा इथं मी सोल्युबिलिटी प्रोडक्टची डेफिनेशन करतो, इथं लिहिलंय नाही का, इथं याची काय गरज आहे. The solubility product of a salt is defined as, it is defined as असं म्हणतो, it is defined as product of म्हणजे काय रे, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. या दोघांच्या मध्ये गुणाकार आहे, प्रोडक्ट आहे, पण आपण गुणाकाराचं चिन्ह लिहित नाही, आहे का नाही. या दोघांच्या मध्ये काय प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट ऑफ कोणाचा प्रोडक्ट, तर हे जे दोन आयन्स आहेत, आहे का नाही, सॉल्टचे जे दोन आयन्स आहेत त्या आयन्सच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार. द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ ions, concentrations of ions of salt
in saturated solution बरोबर. म्हणजे सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये तुमचे जे काय आयन्स आहेत त्या आयनच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट आपण घेतला आणि फक्त प्रोडक्ट घेतला नाही तर त्याची पॉवर आपण कितीने रेज केली, त्याचा घातांक कितीने वाढवला आपण, तर लक्षात घ्या त्याची जेवढी कोएफिशियंट होता या बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मध्ये त्याचा जेवढा काही कोएफिशियंट होता त्या कोएफिशियंट काय केला आपण, त्याचा घातांक दिला. बरोबर. म्हणजे थोडक्यात या कॉन्सन्ट्रेशन टर्मची पॉवर आपण कितीने वाढवली, तर त्याच्या असलेल्या कोएफिशियंट एवढ्याने वाढवली. बरोबर. सो इट इज डिफाइंड एज द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ आयन्स ऑफ सॉल्ट इन सॅच्युरेटेड सोल्युशन with each concentration term. याच्या बरोबर आपण काय केलं, विथ म्हणजे त्याच्या बरोबर आपण काय केलं, each concentration term raised to power त्याची पॉवर आपण रेज केली, कितीने रेज केली, इक्वल टू इट्स स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट इन बैलेंस्ड केमिकल इक्वेशन पूर्ण लिहिलं. समजा तुमचा पेपर जास्त स्कोर झाला तर कदाचित मार्क कट होतील म्हणून आपण पूर्ण लिहिलं. बरोबर. बघा आता बघा पुढे की ही डेफिनेशन तुम्हाला सोल्युबिलिटी प्रोडक्टची विचारतील. व्हॉट इज सोल्युबिलिटी प्रोडक्ट, परत एकदा सांगतो बघा. इट इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ आयन्स ऑफ सॉल्ट, बरोबर, इन सॅच्युरेटेड सोल्युशन. बरोबर. तुम्ही जो काय सॉल्ट घेतलाय त्या सॉल्टच्या आयन्सच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट. बरोबर. आणि शिवाय फक्त प्रोडक्ट घेतला नाही त्याच्याबरोबर काय केलंय, विथ इच कॉन्सन्ट्रेशन टर्म रेज्ड टू पॉवर इक्वल टू इट्स स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट. म्हणजे शिवाय आपण काय केलंय की प्रत्येक कॉन्सन्ट्रेशन टर्म त्याची पॉवर कितीने रेज केली आहे, तर त्याच्या कोएफिशिएंट एवढी. म्हणजे हे जे बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आहे किंवा बॅलन्स्ड इक्विलिब्रियम इक्वेशन असं तुम्ही म्हटलं तरी चालेल. बरोबर. हे बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन म्हणा किंवा बॅलन्स्ड इक्वेशन सिंपल म्हटलं तरी चालेल, है की नाही. बघा बॅलन्स्ड इक्वेशन मध्ये जर का आपण त्या कॉन्सन्ट्रेशनची पॉवर किती रेज करायची, तर त्याचा जो काय कोएफिशिएंट एवढे, बी चा कोएफिशिएंट x होता त्याची x ने पॉवर रेज केली, a चा किती होता y होता त्याची y ने पॉवर आपण काय केली, रेज केली, वाढवली. बरोबर. आता पुढे बघा, मग मी आता तुम्हाला काही कॉमन सॉल्ट्स घेतो आणि त्या कॉमन सॉल्ट्सचा सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम कसा लिहायचा तो मी तुम्हाला इथे दोन एक्झाम्पल देतो आणि एक्झाम्पल दिल्यानंतर ना राहिलेली दोन एक्झाम्पल तुम्ही घरी सोडवा. बरोबर. बघा आता फॉर एक्झाम्पल मी एक इथं बघा कॅल्शियम फ्लोराइड CaF2 हा सॉलिड आहे, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे, हा डिसोसिएट होणार Ca. मला एक सांगा कॅल्शियम फ्लोराइड आहे, मग या कॅल्शियमला दोन फ्लोराइड सोडून गेले, फ्लोराइडचे ऑक्सिडेशन स्टेट हॅलोजन्स आहेत, हॅलोजनचे ऑक्सिडेशन स्टेट -1 असते, 2 -1 चार्ज सोडून गेले, याच्यावरती 2 प्लस चार्ज येणार आहेत ऍक्वियस, प्लस 2 टाइम्स फ्लोराइड, एका फ्लोराइड वरती एक मायनस चार्ज आहेत, असे दोन फ्लोरीन सोडून गेले. बरोबर. ऍक्वियस. मग यांचा इक्विलिब्रियम आपण कसा लिहायचा, सोल्युबिलिटी प्रोडक्ट कसा लिहायचा,Ksp कोणते दोन आयन्स आहेत, कॅल्शियम 2 प्लस त्याचं मोलर कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं मल्टिप्लाइड बाय F मायनस त्याचं मोलर कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं. बरोबर. बघा शिवाय कॅल्शियम 2 प्लस त्याची पॉवर किती आहे, त्याचे कोएफिशिएंट किती आहे, 1 आहे म्हणून त्याची पॉवर 1 ने रेज केली आणि F मायनस चा कोएफिशिएंट 2 आहे म्हणून त्याची पॉवर 2 ने रेज केली. बरोबर की नाही. बघा त्यानंतर दुसरा मी एखादा सॉल्ट घेतो बघा, एक अवघड सॉल्ट घेतो CA3PO4 टॉइस कॅल्शियम फॉस्फेट. बरोबर की नाही. हा सॉलिड सॉल्ट घेतला, हा काय होणार आहे, डिसोसिएट होईल, डिसोसिएट झाल्यानंतर काय होणार बघा, तर याच्यापासून 3 कॅल्शियम बाजूला होणार आणि फॉस्फेट बाजूला होणार.
3 टाइम्स कॅल्शियम. कॅल्शियम हा अल्कलाइन अर्थ मेटल आहे. कॅल्शियमची ऑक्सिडेशन स्टेट किती, ब्रेक झाल्यानंतर तो +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये काय होणार आहे, आयन तयार करणार आहे, बरोबर नाही. म्हणजे इट इज डायव्हॅलेंट आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. डायव्हॅलेंट आहे म्हणून 2 चार्ज आला, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणून 2 चार्ज आला ब्रेक झाल्यावरती, बरोबर. ऍक्व्हियस सोल्युशन प्लस मला एक सांगा, फॉस्फेटचे आयन्स किती आहेत, 2 आहेत. 2 टाइम्स PO4, बरोबर. आणि PO4 वरती किती चार्ज येणार, तर मला एक सांगा, चार्ज तुम्हाला बॅलन्स करायचा आहे. इथं पॉझिटिव्ह जेवढे चार्ज तयार झाले तेवढेच निगेटिव्ह चार्ज तयार झाले पाहिजेत. इथं पॉझिटिव्ह चार्ज किती, 3 दुने 6 +6 चार्ज आले. मग मायनस चार्ज सुद्धा किती पाहिजेत, -6च पाहिजेत. बरं, या 2 ला कितीने मल्टिप्लाय केला, -6 होईल, तर -3 नाही, म्हणजे 3 PO4 3 ऍक्व्हियस. बरं, याचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट KSP इज इक्वल टू काय येणार, तर कॅल्शियम 2+ चं कॉन्सन्ट्रेशन इनटू फॉस्फेटचं कॉन्सन्ट्रेशन PO4 3 चं कॉन्सन्ट्रेशन. हा चार्ज आहे, पॉवर आणि चार्ज मध्ये घोळ करू नका, बरोबर. पॉवर या कोएफिशियंट वरून द्यायची. बघा, कॅल्शियम 2+ चे कोएफिशियंट किती आहे, 3 आहे, म्हणून त्याची पॉवर 3 ने द्यायची. फॉस्फेटचे कोएफिशियंट किती आहे, 2 आहे, म्हणून 2 ने द्यायची. लक्षात आलं का. अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट तुम्ही म्हणजेच KSP ची किंमत लिहू शकता, बरोबर नाही. आता बघा, तसंच तुम्ही घरून काय करा, हे पुस्तकामध्ये जरी एक्झाम्पल सोडवून दिली असली तरी सुद्धा तुम्ही सोडवून आणा. बेरियम सल्फेट BaSO4, त्यानंतर ना बिस्मथ सल्फाइड Bi2S3, ही 2 एक्झाम्पलचे तुम्ही सोल्युबिलिटी प्रोडक्ट लिहून आणा. हे तुम्हाला होमवर्क साठी असेल, ठीक आहे. राहिलेलं आपण पुढच्या लेक्चरला बघूयात. धन्यवाद.